जळगावमध्ये राष्ट्रवादीला डावलून भाजप शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे। भाजप शिवसेना बैठकीला राष्ट्रवादीला डावललं जात आहे। सन्मानजनक जागा द्या नाहीतर आम्ही स्वबळावरती लढू, राष्ट्रवादीनं भाजप आणि शिवसेनेला थेट इशारा दिला आहे। आपल्यासोबत संजयजी पवार जे आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत, ते आपल्यासोबत जुडलेत। आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। काल आमचे आमदार अनिलदादा पाटील मुंबईला असल्या कारणाने आमच्या काल मुलाखती होत्या। माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, मिनल पाटील, नदीम मलिक आणि मी आणि मनीष दादा जैन, आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। जवळपास 106 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि नंतर आम्हाला संध्याकाळी कळालं, अतिशय उत्साहात आमच्या मुलाखती काल झाल्या आणि संध्याकाळी कळालं की आपल्याच माध्यमातून की दोन पक्षांची कुठल्या तरी हॉटेलमध्ये युतीची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं नाही। याबाबत आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये थोडीशी नाराजी व्यक्त झाली। जरी भाजपने किंवा शिवसेनेने आमच्याशी लवकरात लवकर चर्चा केली नाही तर एकादशीच्या दिवशी आम्ही आमचा निर्णय घोषित करू। सोबळावर निर्णय लढवणार। त्यांनी विश्वासात नाही घेतलं, सन्मानजनक जागा नाही मिळाल्या तर निश्चित सोबळावर लढू। किती जागांवर तुमचा दावा आहे? आम्ही 26 जागा त्यांना मागितलेल्या आहे। 12 ते 15 जागा त्यांनी आम्हाला द्याव्या। आम्ही ते जर म्हणतील, अजून तर त्यांचेही उमेदवार नाही, सेनेचेही उमेदवार नाही, ते जर म्हणतील तुमचे उमेदवार कोण, आम्ही उमेदवारांची देखील यादी द्यायला तयार आहे। त्याच्यामुळे आम्ही हा सगळा विषय आता त्यांच्या कोर्टात पाठवलाय, भाजप आणि सेनेच्या। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांचे राजकीय खेळ आता रंगू लागलेत। महायुतीच्या निर्णयाची घोषणा झाली असली तरी मात्र जागा वाटपाचं घोडं अद्यापही अडलेलंच आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही आघाडीबाबत केवळ चर्चा सुरू असून आघाडीची घडी बसत नसल्यानं संभ्रम अवस्था आहे। त्यामुळे आता जळगाव महानगरपालिकेमध्ये युती आघाडीचा काय निर्णय होणार, कोण कोणाशी सरशी करणार, कोणाला बंडखोरीचा फटका बसणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। या संदर्भात राजकीय विश्लेषण आणि ज्येष्ठ पत्रकारांकडून जाणून घेतलंय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया, आपल्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। जळगाव महापालिकेत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होण्याची शक्यता निश्चित झालेली आहे, परंतु अद्यापही दोघांची महायुती जाहीर झालेली नाही आणि महाविकास आघाडीची जागा वाटप आपण निश्चित कुठे दिसत नाही। निश्चित अशी स्थिती आज तरी दिसते की समोर समोर सगळेच पक्ष येणे तयारीत आहे, कारण जागा वाटप हे कुठे निश्चित होत नाही, कारण महापालिका निवडणूक आणि लोकसभा विधानसभा याच्यात मूलभूत फरक असतो। महायुतीमध्ये लढण्यात जरी म्हटलं तर नगरपालिकेचा आपण विचार केला, नगरपालिकेमध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकेल असा दावा गिरीश महाजन यांनी केला होता की सर्वाधिक, पण मात्र जर आपण निकाल जर बघितला की शिंदे गटाने खूप मोठी बाजी मारलेली आहे। भाजपला सुद्धा विचार करणारी लावणारी बाजी तुम्ही बघा, चोपडा बघा, तुम्ही पाचोरा, भडगाव ह्या ज्या नगरपालिका आहेत, भाजपने तिथे अक्षरशः म्हणजे शिंदे गटाविरुद्ध उमेदवार उभे केले होते की इथे पूर्वी भाजप हा एक संघ होता आणि त्यावेळेस परिस्थिती विरोध असल्यामुळे एकत्र यायचं। आता जी सत्ता आली, सत्याचं समीकरण पाहिजे, सत्ताला सगळे जवळ असलं पाहिजे, निवडून येण्याची क्षमता आहे सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये आणि दिग्गज नेते आहेत। गिरीश महाजन सांगितलं, राजू मामाने सांगितलं की मंगेश चव्हाण सांगितलं हा उमेदवार आम्हाला भाजपचा द्यायचा आहे, हा आमचा खूप जुना कार्यकर्ता आहे। की जळगाव शहरामध्ये किंवा जळगाव जिल्ह्याचा जर गोष्ट करता तर भाजपापेक्षा महाविकास आघाडीचे नेते खूप हुशार आहे असं मला नेहमी वाटतं, कारण की भाजपाची जी पिछेहाट झाली आहे नगरपालिकेच्या मध्ये तर याला विरोधी पक्ष कारणीभूत नाहीये, त्यांना अंतर्गत गटबाजीच कारणीभूत आहे। सेम जे पॅरामीटर्स आहे ते आता विधानसभेला महानगरपालिकेला सुद्धा लागताना दिसत आहेत की भाजपच्या अंतर्गत यांच्या जे मारामाऱ्या होत्या, यांच्याकडे खूप इच्छुक आहेत, यांच्याकडे ज्यांना तिकीट मिळणार नाही असे मातब्बर उमेदवार आपल्याला आपल्या गळाशी लागू शकतील बा, असा होरा त्या नेत्यांचा असू शकतो। मुळातच जळगावकर असंतुष्ट आहे आणि या असंतुष्टाला जर का भारतीय जनता पक्ष किंवा एकंदरीत व्यापक प्रमाणात जर म्हटलं तर महायुतीतील अंतर्गत कल ह्याची जोड जर मिळाली तर या निवडणुकीमध्ये महायुती समोर मोठं आव्हान उभे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।